ते 3 मिळालेत बघा आणि थोडेफार बांगडे मिळालेत. एक वाघळी मिळाली ही बघा इथे वाघळी आणि ढोमा पण भेटलेत आणि सगळे फार बांगडे दिसत आहेत. आणि हे बघा हे फक्त तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण खोल समुद्रामध्ये आलो नव्हतो कारण थोडेसे प्रॉब्लेम होते काही आणि मशीनचा इंजिनचा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामध्ये 4 ते 5 दिवस गेले. त्यानंतर मग 1-2 दिवस आम्ही भरले नाही असं नाही. तेव्हा मी आणि पप्पाच फक्त यायचो समुद्रामध्ये. मुन्ना दुसऱ्या बोटीवरती जात होतं. त्याच्यामुळे व्हिडिओ करणं शक्य झालं नाही. सगळ्यांच्या कमेंट आल्या चांगल्या की दादा व्हिडिओ काय येत नाही, व्हिडिओ नवीन कधी येणार आहे. तर नक्कीच आता हे कंटिन्युअसली काही दिवस पुढे मिळतील. तेवढे दिवस आपले व्हिडिओ नक्कीच येत असतील तर काळजी नसावी. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला एक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आज पण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण आपण करणार आहोत सुरमईची मासेमारी. तर नक्कीच या व्हिडिओमध्ये खूप धमाल आणि खरंच खूप धमाल येणार आहे कारण 2-4 दिवस मासे मिळतात आम्ही येत नव्हतो. तर आज बघूया आपलं नशीब आज बघूया. बऱ्याच दिवसानंतर आज बघूया सगळीकडे मोठीच बोटी आहेत म्हणजे आमच्या बंदरातल्या सगळ्या बोटी याच एरियामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच चला जास्त वेळ घेऊया नको, लगेच व्हिडिओला चालू करूया. आपली सगळी जाळी फायनली मारून झालेली आहेत. मुन्ना आणि पप्पा नाळीमध्ये बसलेत आणि बघा सूर्यास्त होत आला आहे. सुंदर असं वातावरण झालं आहे आणि इकडे तिकडे ना इकडे एक बोट आहे आणि संपूर्ण मागे पुढे सारी ठिकाणी आमच्या म्हणजे बाहेर काही बोटी आहेत, या साईडला बोटी आहेत, सगळीकडे बोटी आहेत अशा. म्हणजे आम्ही तसं बघितलं तर मध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही सगळ्यांच्या. बघा सूर्य बघा आता 1-2 ते 3 मिनिटात असा सूर्य पाण्याखाली जाईल म्हणजे मावळेल. तर आता सध्या मित्रांनो काय होतं आहे की दिवस लवकर मावळतो आहे. हो म्हणजे जवळपास 6:30 वाजले ना की समुद्रामध्ये हळूहळू पाणी म्हणजे सूर्य खाली व्हायला होतं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. नवीन कोण आला असेल तर लाईक करा नक्की आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो फायनली सूर्यास्त झालेला आहे आणि लाईटी पण पेटवल्यात बोटीवरच्या. दोन्ही पण मागची पुढची दोन्ही पण लाईट पेटवलेत आणि जेवणाची वेळ झाली. तर आज जेवणामध्ये आहे कसली भाजी बापा हो? घेवड्याची भाजी आणि आमच्यासाठी नक्कीच चपात्या असतील आणि पप्पांसाठी भात असतो. तर चला मस्तपैकी सगळेजण जेवायला या. आज वारा लागतो आहे आणि थंड वारा आहे त्याच्यामुळे आम्ही इथे ही केबिन आहे ना केबिनच्या आडोशाला बसलो आहे कारण थोडीशी थंड हवा आहे. पप्पांनी बघा स्वेटर वगैरे घातलेलं आहे आणि थोडासा वारा पण आहे बघा जास्ती. बोट रोलिंग करते जास्तीत जास्त त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं मागेच बसूया. चला सगळेजण जेवायला या. तर मित्रांनो रात्रीचे बरोबर 1 वाजलेले आहेत आणि बघा चांदोबा उगवलेला आहे मस्तपैकी. पूर्ण चंद्र नाही आहे, अर्धाच आहे पण तो बघा की एवढा ठग दिसतोय. आणि आता आपण लगेच जाळी ओढायला घेतोय. तर चला लगेच जाळी ओढायला घेऊया आणि बघूया आपल्या नशिबामध्ये आज काय काय लिहून ठेवलं आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत आमची अर्धी जाळी ओढून झालेली आहेत आणि आपल्याला हे बघा एवढे सारे बांगडे भेटलेत आणि त्यानंतर एक वाघळी भेटली आहे आणि त्यानंतर हे बघा 2 मोठे सुरमई भेटलेले आहेत आणि बघा अर्धी जाळी आपली ओढून झाली. तर मध्ये शूटिंग का केली नाही हे पण तुम्हाला सांगतो कारण येताना जाळी अशी अडकत येतात आणि पूर्ण गुंता झालेल्या जाळ्यांचा त्याच्यामुळे मध्ये आपण थांबू शकत नाही आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जेवढे काही मासे शेवटपर्यंत भेटतील ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. तर मित्रांनो आपली फायनली सगळी जाळी ओढून झालीत आणि सकाळचे 4 वाजलेत कारण आम्ही 1 वाजता जाळी ओढायला घेतली. 3 तास लागलेत कारण जाळ्यांचा पूर्ण गुंता असा येत होता आणि 2-2 मिनिटांनी थांबावं लागत होतं. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ दाखवणं शक्य झालं नाही. जेवढा व्हिडिओ झाला तेवढा झाला आहे पण आतापर्यंत काय मिळालं एवढं दाखवतो आणि व्हिडिओ स्टॉप करतो कारण लवकरात लवकर आपल्याला घरी पण पोहोचायचं आहे कारण मार्केटमध्ये पण पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे तर उद्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून नक्कीच. तर आता पुढे तरी एवढंच. चला एकदा मासे दाखवतो आणि व्हिडिओ मित्रांनो आतापर्यंत आपल्याला हे हॅमरहेड असे 3 मिळालेत बघा आणि थोडेफार बांगडे मिळालेत. एक वाघळी मिळाली ही बघा इथे वाघळी आणि ढोमा पण भेटलेत आणि सगळे फार बांगडे दिसत आहेत. आणि हे बघा हे फक्त 2 मोठे सुरमई ते आपल्याला कॅच झालेत. तर जास्त दाखवणं शक्य होणार नाही कारण डिटेलमध्ये दाखवणं शक्य होणार नाही कारण उशीर झाला आहे. पप्पा वाट बघतायत. तर चला इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.